नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या 2023च्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काय घडामोडी सुरू आहेत, त्याचबरोबर आता पुढची दिशा काय असणार आहे, प्रेफरन्स कधीपर्यंत येतील आणि किती जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण झालेले आहेत आणि किती जागांची जाहिरात येऊ शकते या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, अजूनही तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन अपडेट वेळेत मिळत जातील। बघा मित्रांनो, मी या अगोदर 2017च्या भरती प्रक्रियेमध्ये सध्या काय सुरू आहे, प्रेफरन्स वगैरे किंवा अपडेट्स काय आहे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवला आहे। जे 2017चे विद्यार्थी आहेत त्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। आता 2023ची शिक्षक भरती, आपली नवीन शिक्षक भरती, ज्याची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट बघत आहोत, त्याचे प्रेफरन्स सोमवार म्हणजे 16 तारखेपासून येतील असं आपल्याला स्वतः शिक्षण मंत्र्यांनी, आयुक्तांनी देखील सांगितलेलं होतं। परंतु 16 तारखेनंतर काय घडलं, आणखी प्रेफरन्स आले नाही, कधी येणार, काय येणार? तर मित्रांनो, 16 तारखेला मॅन्युअल आलं, तुम्ही बघितलं असेल। त्यामध्ये काही गोष्टी आल्या होत्या की जे ॲडव्हर्टाईज आहे किंवा ज्या जाहिराती आहेत त्या कशा अपलोड करायच्या, म्हणजे त्या संस्थांसाठी, संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये जिल्हा परिषद, त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका, रयत शिक्षण संस्था आणि ज्या प्रायव्हेट शिक्षण संस्था, तर सर्वांसाठी, म्हणजे जेवढ्यांचे रोस्टर पूर्ण आहेत त्यांनी पोर्टलला जाहिराती कशा टाकायच्या त्या संदर्भामध्ये काही मॅन्युअल आलेलं होतं। त्याचबरोबर काही सूचना देखील आल्या होत्या। त्या सूचना मी आपल्या टेलिग्राम चॅनलला वगैरे टाकलेल्या आहेत, नसतील बघितला तुम्ही तर मी आज पुन्हा अपलोड करते। काही सूचना आहेत ज्या सर्वसाधारण सूचना आहेत, तुम्ही जर म्हटले तर त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ। तर त्या सूचना आल्या, परंतु आणखी जाहिराती आल्या नाही। तर सध्या मित्रांनो, पवित्र पोर्टलला जाहिरात जसे जसे रोस्टर कंप्लीट होत आहे तसे जाहिराती टाकल्या जाणार आहेत, त्या आपल्याला दिसत नाहीयेत, त्या आयुक्तांना किंवा ईओ लॉगिनला वगैरे दिसत असतील। मग आता आपल्याला, म्हणजे तुम्हाला कधी जाहिराती बघायला मिळणार? तर मित्रांनो, अजूनही रोस्टरचं काम चालू आहे। आजपर्यंत 23 जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे असं स्वतः आयुक्त साहेब मांढरे यांनी सांगितलेलं आहे। मांढरे सरांनी सांगितलं की 23 जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे। मग आता येत्या ज्या दिवसांमध्ये, म्हणजे जे काही पुन्हाच्या थोड्या गोष्टी राहिलेल्या असतील तर ते रोस्टर पूर्ण होऊन 24 ते 25 जिल्हा परिषदांचं, मी अगोदरही सांगितल्याप्रमाणे, एवढ्या जाहिराती तरी आपल्याला फिक्स बघायला मिळतील। आपले प्रयत्न होते की म्हणजे 34 जिल्हा परिषदांच्या जाहिराती बघायला मिळायला पाहिजे होत्या, परंतु बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आता जे लोकलचे उमेदवार असतील त्यांनी तिथे जाऊन पाठपुरवठा करावा। आता तुम्हाला बऱ्याचपैकी कळलेलं आहे, तुम्ही अपडेट्स घेतच आहात वेगवेगळ्या चॅनलवरून की कुठले कुठले रोस्टर पूर्ण झाले आहे। ज्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याचं रोस्टर पूर्ण नसेल त्यांनी तिथे मावककडे जाऊन वगैरे चौकशी करा की किती वेळ लागू शकतो। आणि आता सध्या म्हणजे हा जो कालावधी आहे हा जिल्हा परिषदांना, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना जी पोर्टलवर माहिती अपलोड करायचा आहे, तर या कालावधीमध्ये जेवढ्यांचे रोस्टर पूर्ण होतील ती माहिती पोर्टलला अपलोड केल्या जाईल आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहिराती बघायला मिळतील। डेट यासाठी आपण सांगू शकत नाही की आताचा जो कालावधी आहे तो यांना अपलोड करायला दिलाय, स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहिराती अपलोड करायला दिलाय। उलट तो कालावधी माझ्या मते 8 दिवस वाढवला तरी चालेल, जेणेकरून 34 जिल्हा परिषदांपैकी 30 जिल्हा परिषदांचं तरी तिथे रजिस्ट्रेशन झालं पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या जाहिराती अपलोड केल्या पाहिजे असं मला वाटतं। आता बाकी आपल्याला कळेल, सध्या तरी 23चं कळत आहे। आता 23 जिल्हा परिषदांची अपलोड झाल्यानंतर मग तुम्हाला लगेच प्रेफरन्स तर मिळणार नाही, तुम्हाला 15 दिवस जाहिरातीच बघायला मिळणार आहे। म्हणजे 15 दिवस तुम्ही जाहिराती बघणार, मग माझ्या मते हा नोव्हेंबर महिना यामध्येच चालला जाईल आणि कदाचित तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेफरन्स भरायला मिळतील। इन केस जर समजा 1 नोव्हेंबर पासून जर जाहिराती अपलोड केल्या तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला 15 पर्यंत जाहिराती बघायला मिळतील, त्यानंतर प्रेफरन्स येतील, परंतु हा कालावधी थोडासा मागे पुढे होऊ शकतो। पण या 2 महिन्या म्हणजे या पुढच्या महिन्यामध्येच तुम्हाला जाहिराती बघायला मिळतील। त्यानंतर मग जाहिराती किती दिवस ठेवतात आणि प्रेफरन्स कधी देतात त्याचं मॅन्युअल तुम्हाला येईल, त्याच्याबद्दल माहिती वगैरे सांगितली जाईलच। तर या घडामोडी सध्या तरी घडत आहे। आता ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की जेवढ्या जागा येणार आहे त्यापैकी ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं गेलेलं आहे की या माध्यमाला या अशा जागा देणार आहे, तर त्यामध्ये बदल आता घडणार नाही। मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की सध्या आता आयुक्त साहेब 1 महिना सुट्टीवर गेलेले आहेत, त्यामुळे निर्णय झालेले आहेत, त्या पद्धतीने पुढील भरती प्रक्रिया कार्यवाही होणार आहे। तर ही गोष्ट तर तुम्हाला आता मान्य करूनच चालावी लागेल। परंतु यामध्ये मी एक गोष्ट सांगेल की ज्या जागा भरल्या जाणार आहे इंग्रजी माध्यमाच्या, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा भरल्या जाणार आहे, परंतु यापूर्वी देखील इंग्रजी माध्यमाचे उमेदवार कार्यरत आहे आणि सध्या शासन
इंग्रजी माध्यमातील कार्यरत उमेदवारांची माहिती घेत आहे. त्यामुळे आता कदाचित असंही होऊ शकतं की ज्या ठिकाणी समजा ज्या एखादी केंद्र शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना साधन व्यक्ती म्हणून इंग्रजी माध्यमाचा घ्यायचा आहे, परंतु जर इन केस तिथे इंग्रजी माध्यमाचं अवेलेबल असेल तर मग ते पुन्हा त्या ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून घेणार नाही, मग तुम्हाला मेरिटनुसारच जावं लागेल असं होऊ शकतं. त्यामुळे इंग्रजी माध्यमाला जरी त्यांनी सांगितलं असेल की एका केंद्रावर आम्ही घेणार आहे, त्यामुळे 4800 केंद्रांवरच त्यांना घेतलं जाईल असं देखील नाहीये. कारण आता आम्ही बघत आहोत की ज्या केंद्रावर प्रत्येक शाळेमधून इंग्रजी माध्यमाचे किती शिक्षक कार्यरत आहेत त्यांची माहिती मागवणं सध्या चालू आहे. तर त्यामुळे भरती प्रक्रियेवर त्याचाही परिणाम होईल की आणि बरेचसे जण आहेत बरं का, बऱ्याच पैकी इंग्रजी माध्यमाचे आहे. कारण मित्रांनो 2008 नंतरची गोष्ट आहे. 8 मध्ये त्यांना 20% आरक्षण होतं, तेव्हा त्यांचं 20% आरक्षणानुसार 2008-10 साली त्यांची भरती झालेली होती. त्यामुळे बरेच विद्यार्थी आहेत, बरेच शिक्षक आहेत, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आता ते शिक्षक कार्यरत आहेत. फक्त 2017 मध्ये असं झालंय की ते मेरिटनुसार गेले, पण ते देखील अवेलेबल आहे. म्हणजे 2017च्या भरतीमध्ये जे मेरिटनुसार गेले ते 2010च्या भरतीत, 2008च्या भरतीत. तर अशा प्रकारे आता ह्या ज्या लेटेस्ट भरती मी 2008 नंतरचीच म्हणेल, कारण की जे सीईटी नुसार गेलेले हे आत्ताचे आहे. तर मग अशा प्रकारे ते अवेलेबल आहे, तर त्यांची संख्या देखील काउंट केली जाते, त्यांची संख्या देखील विचारात घेतली जाते. जर समजा ते जास्त असतील तर इकडची भरती कमी होणार आहे. तर हा सरळ इफेक्ट होणार आहे. आता हा झाला मुद्दा. त्यानंतर बघा जाहिरात किती जागांची येईल. आता मित्रांनो त्या दिवशी दिलेल्या म्हणजे 16 ऑक्टोबरला जी माहितीपत्रक दिलं आहे उमेदवारांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी थोड्याफार सूचना दिल्या आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की 80% जाहिरात म्हणजे रिक्त पदांच्या 80% जाहिरात दिली जाणार आहे. मग आता सरळ जर आपल्याला एखादं तिथे स्टेटमेंट दिलं की 80% जाहिरात दिली जाणार आहे तर आपण पॉझिटिव्ह राहायला हवं. परंतु मी एक गोष्ट आणखी सांगेल, शासन कोणत्या स्तरावर कोणता बदल करेल हे आपण सांगूच शकत नाही. एखादा GR काढला जाईल आणि त्यामध्ये कोणता पॉईंट काढून टाकला जाईल आणि कोणता पॉईंट ऍड केला जाईल हे शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही. म्हणजे सध्या ते पूर्वी होतं हमकोरोसे कायदा, असं त्यांचं की आम्ही करणार तोच कायदा असं सध्या तरी चालू आहे आणि अभियोग्यताधारक फक्त एक आशेने त्यांच्याकडे बघत आहेत. म्हणजे एकदा दिलेल्या सूचना ते कितीही वेळा बदलू शकतात, त्याचमुळे ते बदलतील किंवा नाही. म्हणजे 80% 50%वर आणूही शकतात. 80%ला सगळ्यांचा होकार आहे, कारण 20% जागा रिक्त ठेवाव्याच लागतात, कारण त्यांना समायोजन करायचं असतं. हे सर्वांना माहिती, अभियोग्यताधारक तेवढे हुशार आहेत. आणि मग रिक्त जागांच्या 80% भरती प्रक्रिया होत असेल तर सर्वांना मान्य आहे. परंतु सर्व एकूण एक अभियोग्यताधारकाची एकच मागणी आहे की सर्व जिल्हा परिषदा एकत्र याव्यात, कारण तुम्हाला भरती तर करायची आहे, आम्ही थांबायलाही तयार आहे. तर त्यामुळे एकत्रित जर जागा आल्या तर चांगलं होईल. सध्या रोस्टरचं काम चालू आहे, तिकडून तशी पुष्टी येत नाही. म्हणजे सांगितलं जात आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने करू, परंतु एकत्रित किती जागा येतील हे अजून तरी सांगितलेलं नाहीये. आपण जरी धरलं समजा 25 जिल्हा परिषदा जर धरल्या, 25 जिल्हा, काही महानगरपालिका देखील आहे, काही खासगी संस्था देखील आहे ज्यांचे रोस्टर पूर्ण होते, त्या देखील आहेत बरं का मित्रांनो, त्या देखील याच्यामध्ये येणार आहेत. तर 12-13 हजार जागांची भरती पहिल्या टप्प्यात होऊ शकते असं चिन्ह आहे. यापेक्षा जर जास्त होत असले तर मित्रांनो पॉझिटिव्हच गोष्ट आहे. जरी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, परंतु हे सध्या तरी रियालिटी दिसत आहे, कारण शासन जसं म्हणतं तसं करत नाही. तर त्यामुळे तेवढी होऊ शकते, कारण बरेच जण आशेवर राहतात, त्यांची निराशा होते. आणि 2017च्या विद्यार्थ्यांना निराशा म्हणजे काय हे खूप चांगलं माहित आहे की ज्यांनी फक्त एका महिन्यामध्ये दुसरा राऊंड होणार असं सांगितलं असताना 5 वर्ष लागले आणि अजूनही झालेला नाहीये. ते अजूनही प्रेफरन्स त्यांच्यापर्यंत जाहिरात आल्या नाही, प्रेफरन्स बाकीचे भरायचे, पण त्यांच्यापर्यंत आता टाइम टेबल आला, ही चांगली गोष्ट आहे. आता वेटिंग लिस्टचा मुद्दा. आता बरेच जण म्हणतात की मॅडम तुम्ही इथे सांगतात. मित्रांनो, आपण जे व्हिडिओ वगैरे करतो ना, त्या व्हिडिओतले बरेचसे मुद्दे बरेच जण बघत असतात. आपले व्हिडिओ बरेच जण, आपले काय कुठला युट्यूबर बनवतो, बरेच मुद्दे बघत असतात, त्यातले काही मुद्दे समोर मांडले देखील जातात. परंतु आयुक्त साहेबांकडे तुम्हाला असं वाटत असेल वेटिंग लिस्टचा मुद्दा अगोदरही गेला, 2017च्या भरतीतही गेलेला होता, ते जाणीवपूर्वक तो मुद्दा मांडत नाही. परंतु आपला प्रयत्न असा असतो, युट्यूबर असो, संघटना असो, यांचा प्रयत्न काय असतो की हे मुद्दे त्यांच्यापर्यंत जावे, यासाठी ते व्हिडिओज बनवले जातात की त्यांना माहिती ट्रेंडिंग सध्या काय चालू आहे त्या गोष्टी ते सूचनांमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. पण वेटिंग लिस्ट ते जाणीवपूर्वक लावत नाही, कारण त्यांना जागा तेवढ्या भरायच्या नाहीयेत, ही रियालिटी आहे. आता वेटिंग लिस्टचा मुद्दा मी बऱ्याच आपले व्हिडिओ जवळजवळ तुम्ही बघितला असं सुरुवातीपासून मी वेटिंग लिस्टचा मुद्दा घेतला.
यापूर्वी जेव्हापासून आपण आपले काही व्हिडिओ खूप जुने नाही तुम्हाला माहिती आहे, पण जेव्हापासून घेतला तेव्हापासून आपण सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्ट हे करा आणि त्यांच्यापर्यंत पण मुद्दे गेलेले आहे असं नाहीये. म्हणजे आपल्या माध्यमातून आपण ईमेल्स करत असतो त्यांना, कारण बऱ्याच गोष्टी असतात की तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. आपण ईमेल्स पुन्हा याच्यावर ट्रेंडिंग होते ट्विटरवर वगैरे, त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचतात, पण ज्या गोष्टी त्यांना करायच्यात ते करतात, ज्या करायच्या नाहीत ते करत नाहीत. कमी जागांची भरती कशी होईल याकडे ते प्रयत्नशील असतात. बघा मित्रांनो, बरेचसे आंदोलन झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु असं खूप व्यापक आंदोलन इंग्रजी माध्यमासाठी झालेलं नव्हतं. अगदी काही इंग्रजी माध्यमाच्या अभियोग्यताधारक जाऊन त्यांनी त्यांचे निवेदन दिले असतील, परंतु ती मागणी इमिजिएट मान्य झाली का, की त्यामुळे कमी जागांची भरती करता येईल ना. जरी इंग्रजी माध्यमाला न्याय मिळतोय, त्यांचे विद्यार्थी लागतायत, ते विद्यार्थी लागतायत, मराठी माध्यमावर अन्याय होतोय, परंतु ते मान्य झालं. परंतु ज्यासाठी आपल्या अभियोग्यताधारकांनी एवढ्या दिवसांपासून आंदोलन करत आहेत त्यातल्या काही मागण्या, म्हणजे त्यामध्येच वेटिंग लिस्टची मागणी होती, बाकीच्या मागण्या ठीक आहे, चला आम्ही वेटिंग लिस्टवर आलो, ती देखील मान्य झाली नाही. म्हणजे ज्या मागण्या मान्य करायच्या आहेत त्या ते करतात, ज्या नाहीये ते करत नाहीत. हे फक्त मला तुम्हाला रियालिटी सांगायची होती की हे असं आहे. आणि आता कसं आहे, सध्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये काही ऍड होऊ शकतात झाल्या तर त्या सूचना आणि त्या सगळ्या गोष्टी मिळून आता ही पुढची शिक्षक भरती होणार आहे. आता फक्त एवढा एक आपण प्रयत्न करू शकतो, म्हणजे आपल्या हातामध्ये ते आहे की ज्या महानगरपालिका नगरपालिका ज्या काही आहेत त्यांचे रोस्टर जर थोडंफार काही असेल तर ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये, येणाऱ्या ज्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण करून त्यांनी जाहिराती अपलोड करणं म्हणजे त्यासाठी आपण मावाकडे वगैरे ज्या जिल्हा स्तरावर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि ज्या झाले नाही तर त्यांच्या त्रुटी काय आहे आणि किती दिवस लागतो यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, जेणेकरून ते देखील दिलेल्या कालावधीमध्ये त्यांची जाहिरात अपलोड करू शकतील. कारण सेकंड राऊंड जो सांगितला जातोय, माझ्यामध्ये सेकंड राऊंडवर तुम्ही विश्वासच ठेवू नका की दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील. नाही, जे काय आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त खासगी संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत त्या येतील, कारण 9 ते 12चे आपले विद्यार्थी आहेत, 9 ते 12च्या जाहिराती आहेत त्या काही आता येतील, काही नंतर येतील, पण तरी पण मग खासगीचे पण खूप जणांचे कंप्लीट आहेत त्या आत्ताच येतील. ती चांगली गोष्ट आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. पण काय माहिती का, एकत्र जाहिरात न आल्यामुळे खूप विद्यार्थ्यांना, म्हणजे जवळजवळ मी म्हणते सगळ्यांवरच अन्याय होईल, कारण ज्याचा जिल्ह्याची जाहिरातच नाही आली तर मग त्याचं काय, तो दुसऱ्याचं प्रेफरन्स भरणार, पुन्हा मग त्याला जास्त मार्क्स असतील तर या जिल्ह्यातील. हे तुम्हाला मी वेगळ्या सांगण्याची गरज नाही, मी याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओ बनवले यावर. तर आता याच गोष्टी की एकत्र जाहिरात आली पाहिजे. सध्या तरी याच माझ्यामध्ये महत्त्वाच्या अपडेट आहेत की सध्या काय घडत आहे. पुढच्या महिन्यामध्ये वगैरे जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील. पूर्ण जाहिराती तर मित्रांनो एकत्र येणार नाही, 12 ते 13,000 जागांची भरती होईल, त्यापेक्षा जास्त होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सध्या ही महत्त्वाची अपडेट आहे. सूचना वगैरे या गोष्टी जर तुम्ही अजूनही वाचल्या नसतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. मी हे सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. पुन्हा ज्या प्रकारे अपडेट येतील त्या प्रकारच्या मी तुम्हाला अपडेट्स घेऊन येईलच. मागच्या काही दिवसांमध्ये ज्या जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण होत आहे तुम्हाला सांगितलं आहे. मराठवाड्यामध्ये तर सध्या 4च जिल्ह्यांचे आहे. बाकी जर तुम्हाला काही माहिती मिळत असेल, आता बरेचसे जण हुशार आहेत ते बघतच आहेत इकडे तिकडे जाहिराती कशा येतील, कारण सध्या शिक्षक भरतीसाठीच सगळे प्रयत्नशील आहेत. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी तुम्ही आपलं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळते. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.